दुपारी शेडात शर्टाने वळडून वळडून नुसता कालवा चालू केला होता. मला वाटलं त्यांच्या पोटात कावळ्यांनी आणि उंदरांनी एकामेकावर हाणामारी चालूच केली. मी शेडात आलो आणि त्यांच्या पोटातल्या कावळ्यांचा मर्डरच केला की. पण शर्ट काय लय पाणी प्याच्या नादालाच लागत नाही. ती काय वॉटरप्रूफ आहे का काय तीच काय कळना झालंय. सकाळी स्टँडवर आल्यावर हरिभाऊच्यात एक शर्ट घेऊन ठेवलेला तेच न्याला आता दुपारी आलूया. पायऱ्या चढून चढून तर पाक रागा ताटलं. त्यात ऊन पिन निबार फोडतं या. वर येऊन बघतोय तर हरिभाऊच जाग्यावर नाही. लॉक घालून कुठं गेलाय कुणास ठाऊक. डबल रागा ताटवीत खाली उतराय पायऱ्यात चालूच केलं. हरिभाऊच्या दुकानापासून गाडीचा पुंगा तर केला आणि गाडी डायरेक्ट घराकडे घेऊन आलो. घराकडे वर चालत आलो आणि चपलं तर अशी पिकली त्यांचा माझा काही संबंधच नसल्यागत. पोटाला तर खाऊन घेतलं आणि मम्मीनं तेवढ्यात मला कामच लावलं. म्हणली वावर कुवायचंय तेवढं लागवडीचं जाऊन बघ जा. गाडी खालनं उचलली आणि माळावर आलो तर ही पिन दुकान बंदच आहे. इथं 5 मिनिटं थांबून दादासने पिन फोन लावून बोलून घेतलं. आताच आपल्याला काय लागवड घ्यायचा नव्हता म्हणून काम पिन लगेचच झालं. डबल हरिभाऊच्या दुकानात आलो आणि हरिभाऊ पिन दुकानात आला होताच. म्हणलं आता शर्ट घ्यायचं आणि डायरेक्ट घरला सुटायचं. शर्ट पिन आपण टॉपच घेतलाय. उन्हाळ्यासाठी 1 नंबर आहे. शर्ट घेतला आणि गाडीला आणून अडकिवला. शर्ट घेतलेली खुशी अजून तोंडावा. हा